हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम इंग्लिश लँग्वेजमध्ये। तर बघा 14 फेब्रुवारीपासून तुमची फायनलची एक्झाम आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात सर्व पाहणार आहोत। तर बघा इकडे आपल्याला 60 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे। ऑब्जेक्टिव्हचे 15 क्वेश्चन्स आहे, त्यापैकी तुम्हाला 6 क्वेश्चन्स करेक्ट येणं आवश्यक आहे पास होण्याकरिता। त्यानंतर प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स आहे, त्यामध्ये पास होण्याकरिता 14 क्वेश्चन्स महत्त्वाचे आहे। म्हणजेच आपण 20 मार्कात सुद्धा MSCITची परीक्षा पास होऊ शकतो। तर बघा लेवल 1 मध्ये बघा लो डिफिकल्टी प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 आहे, प्रॅक्टिकल 14 आहे। त्यानंतर लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टीचे क्वेश्चन विचारले जातात, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 आहे आणि प्रॅक्टिकल 14 आहे। आणि हाय डिफिकल्टीमध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह 3 आहे आणि प्रॅक्टिकल 7 आहे। तर तुम्ही कोणताही सेक्शन कधीही आणि कोणत्याही टाईमला सोडू शकता। जे क्वेश्चन्स तुम्हाला येतात ते सर्वात आधी आपल्याला सोडवायचं आहे आणि जे क्वेश्चन्स आपल्याला येत नसेल ते सगळ्यात शेवटी सोडवा। तर बघा मी सगळ्यात पहिले सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतो आणि नंतर प्रॅक्टिकल सोडून तुम्हाला दाखवणार आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पाहताना व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला समजून येईल का कशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे। तर बघा पहिला क्वेश्चन्स, व्हिच ऑफ द फॉलोइंग ओल्ड नॉट बी कन्सिडर पोर्टेबल कम्प्युटर म्हटलेला आहे। तर याच्यामधला कोणता कम्प्युटर पोर्टेबल आहे म्हटलेला आहे। तर बघा याच्यातलं नोटबुक कम्प्युटर आहे आणि पर्सनल डिजिटल असिस्टंट सुद्धा पोर्टेबल कम्प्युटर आहे। तर यातला वेगळा कोणता आहे बघा, डेस्कटॉप कम्प्युटर आहे। तर याचं उत्तर डेस्कटॉप आहे। द प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर इज टू टर्न डाटा इनटू म्हटलेला आहे, म्हणजे सॉफ्टवेअरचं प्राथमिक उद्देश काय आहे म्हटलेला आहे। तर सॉफ्टवेअरचं प्राथमिक उद्देश हे त्याचं उत्तर इन्फॉर्मेशन्स आहे। डाटा स्टोर इन रॅम इज, म्हणजेच रॅममध्ये स्टोअर केलेला डाटा कुठे असतो म्हटलेला आहे, म्हणजेच कशा प्रकारचा असतो म्हटलेला आहे। तर रॅममध्ये स्टोअर केलेला डाटा हे इज नॉन व्हॅलेटाईल असतात। टाइप ऑफ सॉफ्टवेअर दॅट कॅन बी डिस्क्राइब ॲज एंड युजर सॉफ्टवेअर्स, तर याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे। व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ कॉम्प्युटर मेमरी म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर किलोबाईट आहे। व्हिच ऑफ द फॉलोइंग वेब सर्च इंजिन इज यूज वर्ल्ड वाईड म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर डोमेन्स आहे, याचं उत्तर गुगल्स आहे। तर बघा आपलं ऑब्जेक्टिव्ह 1 झालेलं आहे। त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेवल 2 मधले सुद्धा सोडवायचं आहे। डॅश डॅश इज द एबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम टू टर्न मोर दॅन वन ॲप्लिकेशन ॲट अ टाइम म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर मल्टीटास्किंग आहे। अ सॉफ्टवेअर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॅश डॅश म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर प्रोग्राम्स आहे। डॅश डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर माऊस आहे। टू ॲड करेक्ट वेब टू द फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे। तर याचं पहिलंच उत्तर आहे। GUI स्टँड फॉर ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे। ईमेल इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग बेसिक एलिमेंट एक्सपेक्ट म्हटलेलं आहे। तर याच्यामधलं वेगळं आहे ते फुटर आहे। त्यानंतर बघा लेवल 3 मधलं सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे। नेटवर्क मीन्स बाईंग अँड सेलिंग गुड इलेक्ट्रॉनिकली म्हटलेलं आहे। तर चूक आहे, फॉल्स आहे। डिरेक्टरी सर्च इज ऑल्सो नोन ॲज इंडेक्स सर्च, तर बरोबर आहे, ट्रू आहे।
व्हिच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड. तर त्यानंतर बघा आपल्याला एंटर बटन प्रेस करावं लागेल पासवर्ड टाकल्यानंतर. तर याचं उत्तर एंटर आहे. तर अशा प्रकारचे आपले तिन्ही लेवलमधले ऑब्जेक्टिव्ह सोडून झालेले आहे. आता आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे तिन्ही लेवलमधलं. तर लो डिफिकल्टीमधलं पहिले प्रॅक्टिकल आपण सोडवून घेऊया. रिनेम द फाईल कॅल्क्युलेटर ॲज कम्प्युटर स्टोअर इन वेब फोल्डर म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये स्टोअर असलेली कॅल्क्युलेटर ही कम्प्युटर नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, कॅल्क्युलेटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून रिनेम करायचं आहे. रिनेम केल्यानंतर बघा याला कोणतं नाव द्यायचं आहे, कम्प्युटर. तर याच्या पुढे कम्प्युटर नाव टाईप करा, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. रिनेम द फाईल टायगर ॲज अ ॲनिमल टायगर स्टोअर इनसाइड वेब फोल्डर म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेल्या टायगर फाईलला ॲनिमल टायगर हे नाव द्यायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि इथून रिनेम घ्यायचं आहे. रिनेम घेतल्यानंतर बघा इथं याच्या पुढे बघा आपल्याला ॲनिमल टाईप करायचं आहे, अंडरस्कोर टाईप करा. ऑलरेडी टायगर तिथं दिलेलाच आहे तर तेच राहू द्या. बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. कॉपी द फोल्डर हिंदुस्तान अँड पेस्ट इनसाइड द फोल्डर टाटा म्हटलेलं आहे. तर हिंदुस्तान फोल्डरला कॉपी करून टाटा फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणते. तर हिंदुस्तान फोल्डरलाच कॉपी करायचं आहे. तर राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि टाटा फोल्डरमध्ये जाऊन त्याला पेस्ट करा इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय द फॉन्ट कॅलिब्री फॉर द टेक्स्ट इंट्रोडक्शन टू द स्टडी. इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाला आपल्याला कोणता फॉन्ट द्यायचा आहे, कॅलिब्री द्यायचा आहे. तर बघा त्याला मी सिलेक्शन करून घेतलेलं आहे आणि सर्व फॉन्ट अल्फाबेटनुसार आहे. तर सीवर शोधायचं आपल्याला, कॅलिब्री इथे दिलेला आहे. तर कॅलिब्री घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 18 पॉईंट लाईन्स स्पेसिंग बिफोर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे. तर पहिल्या ओळीनंतर बघा आपल्याला किती लाईन स्पेसिंग द्यायची आहे, 18 पॉईंट द्यायचे आहे. तर पहिल्या लाईनला सिलेक्शन करा ओळीला. त्यानंतर आपल्याला पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे आणि याच्यातनी बिफोर म्हणजेच आधी लाईन स्पेसिंग टाकायची आहे. तर बिफोरमध्ये जा आणि याच्यातनी किती सांगितलेले आहे, 18 पॉईंट. तर याच्यामध्ये 18 करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर चेक करा. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट चेंज द फॉन्ट नेम ऑफ सेकंड सेंटेन्स टू टाइम न्यू रोमन म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या वाक्याला टाइम न्यू रोमन हे फॉन्ट स्टाईल द्यायची आहे. तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करा, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि यातनी टीवर शोधायचं आहे टाइम न्यू रोमन. तर बघा अशा प्रकारे खाली घ्या स्क्रोल डाऊन करून आणि टीवर शोधायचं आहे टाइम न्यू रोमन आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन स्प्रेडशीट सेट द टॉप मार्जिन टू 0.50 इंचेस म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला टॉपची जी मार्जिन आहे तिला 0.50 इंचेस करायचं आहे. तर त्यासाठी पेज लेआउटमध्ये जा, मार्जिनमध्ये जायचं आहे, कस्टम मार्जिनमध्ये जा आणि ज्यातनी टॉप मार्जिन दिलेले आहे तर किती सांगितलेले आहे 0.50. तर 0.50 घ्या. इंचेससाठी आय आणि एन टाईप करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. मर्ज अँड सेंटर द हेडिंग ब्लड डोनर डाटाबेस फ्रॉम द सेल A4 टू H4. म्हणजेच आपल्याला A4 पासून तर H4 पर्यंत आपल्याला जे ब्लड डोनर डाटाबेस हे हेडिंग आहे त्याला आपल्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे. तर ब्लड डोनर डाटाबेसला A4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करा आणि त्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे इथून. तर बघा इथे मर्ज आणि सेंटर दिलेला आहे, याच्यावर डायरेक्ट क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. अप्लाय बुलेट स्टाईल टू द लिस्ट ऑन स्लाइड नंबर 1 म्हटलेलं आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये जे काय मॅटर दिलेलं आहे त्याला आपल्याला बुलेट स्टाईल द्यायची आहे. तर त्या प्लेस होल्डरला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर बुलेट्समध्ये जायचं आहे आणि आपल्याला याच्यातली कोणतीही बुलेट स्टाईल दिली तरी चालेल आणि नंतर उत्तर आपलं सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ न्यू स्लाइड विथ पिक्चर विथ कॅप्शन लेआउट ॲट द एंड म्हटलेलं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात शेवटी एक नवीन स्लाइड इन्सर्ट करायची आहे. कोणत्या नावाची म्हटलेलं आहे, पिक्चर विथ कॅप्शन या नावाची. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि पिक्चर विथ कॅप्शन नावाची एक नवीन स्लाइड घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट.
क्रिएट अ कंप्लीटेड टास्क विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी. तर अपॉइंटमेंट विथ लेटर टू ट्रेनी नावाचा आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर टास्कमध्ये जा, न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथून टास्क घ्यायचा आहे. सब्जेक्ट इथं दिलेला आहे अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी, तर सब्जेक्टमध्ये ते सब्जेक्टमध्ये टाका. आणि त्यानंतर स्टेटस कोणतं दिलेलं आहे कंप्लीटेड, तर स्टेटसमध्ये जा आणि इथून कंप्लीटेड स्टेटस घ्यायचं आहे. सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट ॲज इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज अ केव स्टडी लोकेशन ॲट अजंता एलोरा स्टार्टिंग फ्रॉम 5 जुलै 2011 टू 5 ऑगस्ट 2011 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या कॅलेंडरमध्ये बघा आपल्याला काय बनवायचं आहे, इव्हेंट बनवायचे आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि ते ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, सुरुवातीला सब्जेक्ट दिलेला आहे केव स्टडी, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर ते लोकेशन दिलेलं आहे एलोरा, अजंता एलोरा, तर लोकेशनमध्ये जाऊन अजंता एलोरा टाका. त्यानंतर स्टार्टिंग कुठून स्टार्ट करायचं आहे 5 जुलैपासून, तर ते कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये त्याला टाकायचं आहे आणि 5 ऑगस्ट 2011 पर्यंत एंड करायचं आहे. तर एंडमध्ये ते टाका आणि नंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन ब्राउझर सर्च फॉर क्रिकेट ऑन www.google.com. तर गुगलवर जाऊन आपल्याला क्रिकेट हे नाव सर्च करायचं आहे. तर बघा याचं उत्तर पहिलेच आहे. नेक्स्ट, हाऊ विल यू सेट द करंटली ओपन वेब पेज ॲज द होम पेज फॉर युअर ब्राउझर. तर उघडलेलं पेज आपल्या ब्राउझरचं होम पेज म्हणून सेट करायचं आहे. तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर बघा लेवल 2 मधलं मीडियम डिफिकल्टीचे क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. तर प्रॅक्टिकल सुरू करा इथून. डिलीट फोल्डर पेन स्टोअर इनसाइड द स्टेशनरी फोल्डर म्हटलेलं आहे. तर स्टेशनरी फोल्डरमध्ये जे असलेलं पेन फोल्डर आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे. तर स्टेशनरी फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा. पेन फोल्डर दिलेला आहे त्याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मूव द फाईल मॉनिटर PPTX फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू एरिया म्हटलेला आहे. तर आपल्याला मुंबई PPTX फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करायचं आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, मूव्ह करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कट हा ऑप्शन्स वापरा आणि त्यानंतर एरिया फोल्डरमध्ये जाऊन त्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिलीट अ फोल्डर रिजन स्टोअर इनसाइड द फोल्डर सिटी फोल्डरमध्ये असलेलं रिजन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, त्यानंतर रिजन फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे इथेच आणि इथून त्याला डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, यू वॉन्ट टू मर्ज कंबाईन ऑल द सेल्स ऑफ द फर्स्ट रो ऑफ द टेबल. हाऊ विल यू मर्ज द सेल ऑफ हेडर रोज इन टू वन सिंगल सेल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या टेबलमध्ये जे पहिलं जे हेडिंग दिलेलं आहे पहिली ओळ त्याला एकत्रित करायचं आहे, म्हणजेच मर्ज अँड सेंटर करायचं आहे. तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे लेआउटमध्ये जायचं आहे आणि इथून मर्ज सेलवर क्लिक करा. तर बघा पहिली ओळ एकत्र झालेली आहे सर्व आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, चेक अँड करेक्ट ऑल स्पेलिंग अँड ग्रामर मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील चुका दुरुस्त करा म्हटलेल्या आहे ग्रामरच्या. तर ग्रामरच्या चुका वगैरे दुरुस्त करण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि ते स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करा आणि त्यावर क्लिक करायचं आहे. जेवढ्या चुका झालेल्या असेल तेवढ्या करेक्ट होईल. झालेलं आहे सर्व, ओके करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, डिलीट एनी वन टेबल कॉलम फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधून आपल्याला बघा एखादा कोणताही कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. तर मी ते लोकॅलिटीचा कॉलम डिलीट करणार आहोत. तर लोकॅलिटी कॉलमवर अशा प्रकारे क्लिक करा. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे, इथे डिलीटच्या ऑप्शनवर जा आणि डिलीट कॉलम्सवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट,
अरेंज एक्सेल डाटा बाय सॉर्टिंग कॉलम डी डोनर्स नेम इनटू Z to A म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डर म्हटलेला आहे. तर दिलेल्या एक्सेल डाटा हा आपल्याला सॉर्ट करायचा आहे हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये. तर पहिले कुठून सांगितलेलं आहे, डोनर्स नेमपासून. तर पहिले पाहून घ्या डोनर्स नेम कुठून सुरुवात होत आहे, या ठिकाणपासून. तर इथून तर जेवढी लिस्ट आहे पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्या. इथपर्यंत सिलेक्शन केलं, त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा, सॉर्ट अँड फिल्टर घ्यायचं आहे आणि त्यातलं Z to A घ्यायचं आहे आणि नंतर सॉर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट रिमूव्ह ऑल सेल्स फॉर्मॅटिंग फ्रॉम द सेल रेंज A2 ते G2 म्हटलेलं आहे. तर A2 पासून तर G2 मध्ये जेवढं काही डाटा आहे सर्व आपल्याला क्लिअर करायचे आहे. सेलचं फॉर्मॅटिंग आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर त्यासाठी क्लिअरच्या ऑप्शनमध्ये जा आणि क्लिअर इथे फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन ॲड 4 ब्लँक स्लाइड अँड अप्लाय अनकवर ट्रान्झिशन अँड फ्रॉम टॉप हेरिशन इफेक्ट ऑल स्लाइड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 आपल्याला अनकवर ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे आणि त्यानंतर अनकवर नावाचं ट्रान्झिशन देऊन त्याला फ्रॉप टॉप हे इफेक्ट द्यायचं आहे. तर पहिले 4 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे. न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक स्लाइड घ्या 4, 2, 3 आणि त्यानंतर एक 4 स्लाइड झालेले आहे. त्यानंतर सर्व स्लाइडला आपल्याला कोणतं द्यायचं आहे, ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा, इथे मोरमध्ये जायचं आहे आणि इथून अनकवर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि कोणता इफेक्ट म्हटलेला आहे, टॉप. तर फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्या आणि अप्लाय टू ऑल म्हटलेला आहे. तर इथे अप्लाय टू ऑलवर क्लिक करा. सर्वांना इफेक्ट लागलेला आहे आणि नंतर सबमिट करा. इन्सर्ट 1 मोर ब्लँक स्लाइड इन द गिवन प्रेझेंटेशन हाईड द फर्स्ट स्लाइड म्हटलेला आहे. तर एक आपल्याला ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. न्यू स्लाइडमधून एक ब्लँक स्लाइड घ्या आणि पहिली स्लाइड ही हाईड करायची आहे. तर राईट क्लिक करायच्यावरच आणि इथे हाईड स्लाइडचं ऑप्शन्स आहे दिलं आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन ॲड 2 ब्लँक स्लाइड अप्लाय रँडम बार स्लाइड ट्रान्झिशन अँड व्हर्टिकल इफेक्ट टू फर्स्ट स्लाइड म्हटलेलं आहे. तर आपल्याला पहिले 2 ब्लँक नावाचे स्लाइड घ्यायचे आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे. त्यानंतर अप्लाय रँडम बार स्लाइड ट्रान्झिशन अँड व्हर्टिकल इफेक्ट टू फर्स्ट स्लाइड म्हटलेलं आहे. तर पहिल्या स्लाइडला आपल्याला ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा, कोणत्या नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे, रँडम बार्स. तर इथून रँडम बार्स नावाचे ट्रान्झिशन द्या आणि त्याचा इफेक्ट कोणता द्यायचा आहे, व्हर्टिकल. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि व्हर्टिकल द्यायचं आहे. आपल्याला फक्त एका स्लाइडला सांगितलेलं आहे तर एका स्लाइडला द्या आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट अन अपॉइंटमेंट इन आउटलुक विथ सब्जेक्ट अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशलिस्ट ॲज लोकेशन टाटा मेमोरियल हॉस्पिटल ऑन डेट 28 फेब्रुवारी 2014 ॲट टाईम म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला याच्यातनी अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. याच्यातनी पहिले सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर डेट दिलेली आहे तर डेटला कॉपी करा, स्टार्ट डेटमध्ये टाका आणि त्यानंतर टायमिंग दिलेला आहे स्टार्टवाला तर 9:30. तर याच्यातनी जो टाईम सांगितला तो टाईम घ्या. तर इथून जो सांगितला तो टाइम घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, ओपन द वेब पेज www.mapsworld.com अँड ॲड इन टू युअर फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे. तर बघा तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. नेक्स्ट, ओपन द वेब पेज www.yahoo.com अँड ॲड युअर फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. त्यानंतर बघा आपल्याला हाय डिफिकल्टीमधलं लेवल 3 सोडवायचं आहे. तर ते सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. ओपन सेल्स फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, एंटर द टेक सेल्स स्ट्रॅटर्जी 5 year प्लॅन इन द फर्स्ट लाईन अँड सेव्ह द फाईल, क्लोज द फाईल म्हटलेलं आहे. तर बघा
आपल्याला सपोर्ट फोल्डर ओपन करायचा आहे। त्यामध्ये जे सेल्स फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा आणि त्यामध्ये बघा हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे। जेवढं नाव दिलं असेल तेवढं मी इथून कॉपी पेस्ट करतो आणि त्यातनी पेस्ट करायचं आहे। त्यानंतर पहिल्याच ओळीत म्हटलेलं तर पहिल्याच ओळीत टाईप केलं मी। त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, तर फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करा आणि त्याला क्लोज करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ पिक्चर कंटेंट कंट्रोल नेक्स्ट टू पिक्चर सेल म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला पिक्चर कंटेंट कंट्रोल घ्यायचा आहे। कुठे म्हटलेलं आहे? सेलच्या नंतर, पिक्चर सेलच्या नंतर। तर इथे क्लिक करा, डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून पिक्चर कंटेंट कंट्रोल घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन वर्कशीट कॅल्क्युलेट टोटल एक्सपेन्सेस इन सेल रेंज M6 ते M12 म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला पहिले काय काढायचं आहे? टोटल काढायचं आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी क्लिक करा, ॲटो सममध्ये जाऊन ॲटो समचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि याच्यातनी ऑलरेडी सिलेक्शन झालेला आहे, एक एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द मॅक्झिमम सेल फॉर जानेवारी 2050 बाय युझिंग अप्रोशिएट फंक्शन इन अ सेल F14 म्हटलेलं आहे। तर F14 मध्ये आपल्याला मॅक्झिमम विक्री काढायची आहे। तर दिलेल्या याच्यातून आपल्याला मॅक्झिमम विक्री काढण्यासाठी F14 ला सिलेक्शन करा। त्यानंतर सेलच्या एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा आणि याच्यातून मॅक्स फंक्शन घ्यायचं आहे आणि ज्या संख्येतून आपल्याला जास्तीत जास्त काढायचं आहे तेवढ्याही विक्रीला मी सिलेक्शन केलेलं आहे आणि एक एंटर करा। बघा मॅक्झिमम विक्री किती झालेली आहे? 100 झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट टू क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज म्हटलेलं आहे। तर दिलेल्या प्रेझेंटेशनला आपल्याला क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे। तर पहिले स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जा, मोरमध्ये जायचं आहे, क्लॉक नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे, इफेक्ट ऑप्शनमध्ये जा आणि तिथून क्लॉकवाईज घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, सेट अ अपॉइंटमेंट इन द कॅलेंडर ॲज मीटिंग ऑफ स्टाफ 8 AM, मीटिंग विथ प्रेसिडेंट 10 AM अँड मीटिंग विथ प्रिन्सिपल 12 PM ऑन डेट 15 नोव्हेंबर 2009 म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला 3 अपॉइंटमेंट बनवायचे आहे। तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा पहिली अपॉइंटमेंट कोणती बनवायची आहे? मीटिंग ऑफ स्टाफ। तर कॉपी करा त्या सब्जेक्टला, सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका, किती वाजता म्हटलेलं आहे? 8 AM ला। तर टायमिंगमध्ये जा आणि यातून 8 AM घ्यायचं आहे। 8 AM घेतलेला आहे। कोणत्या डेटला घ्या म्हटलेलं आहे? 15 नोव्हेंबरला। तर ही डेट कॉपी करा आणि सुरुवातीच्या ज्यातून त्या डेटला टाकायचं आहे। सेव्ह आणि क्लोज करा। एक आपली अपॉइंटमेंट झालेली आहे। त्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट बनवण्यासाठी पुन्हा न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे। 30 डेट सांगितलेली आहे, तर डेटमध्ये डेट तेच ठेवायची आहे। तर डेट मी तेच टाकलेली आहे। त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका, किती वाजता म्हटलेलं आहे? तर 10 AM। तर टाईममध्ये जा आणि ज्यातून 10 AM घ्यायचं आहे। अशा प्रकारे सेव्ह आणि क्लोज करा। ही झाली दुसरी आपली। त्यानंतर पुन्हा तिसरी बनवायची आहे अपॉइंटमेंट। न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे। त्यानंतर तिसरी अपॉइंटमेंटला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि अपॉइंटमेंट आपल्याला सब्जेक्टमध्ये टाकायची आहे। सब्जेक्टमध्ये टाकलेला आहे, 12 PM टायमिंग दिलेला आहे। तर 12 PM हा टायमिंग घ्या। तर बघा 12 PM इथून टायमिंग घेतलेला आहे मी आणि डेट आपल्याला इथे दिलेली आहे। तर डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायची आहे। टाकली, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। आणि आपला लास्ट क्वेश्चन बघा, व्हिजिट द वेबसाईट www.gmail.com अँड लॉग इन युजिंग युजरनेम माय मेल अँड पासवर्ड ॲज अ पासमी म्हटलेलं आहे। तर आपल्याला हे लॉग इन करायचं आहे। तर याचं उत्तर 4 नंबरवर आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सोडून झालेलं आहे
आणि आपण पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर अजूनही आपल्याकडे टायमिंग शिल्लक आहे. तर सर्व क्वेश्चन सोडवलेले आहे किंवा नाही चेक करून पहा आणि नंतर एंडवर क्लिक करा. येस करायचं आहे, येस करा, पुन्हा येस करा आणि पाहूया आपल्याला किती स्कोर आपला मिळालेला आहे. तर बघा आपल्याला 45 मिळालेला आहे 50 पैकी. तर आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये एक चुकलेलं आहे. डाटा स्टोअर इन रॅम इज म्हटलेलं होतं, तर याचं उत्तर इज ओनली देअर व्हील द पॉवर इज ऑन म्हटलेलं आहे. तर पॉवर असेपर्यंतच असते ते, तर हे याचं उत्तर होतं.